नमस्कार सगळ्यांना. सरांनी मगाशी सांगितलं की मी रथसप्तमीच्या वेळी इथे येऊन गेलेली आहे. तेव्हा मुलींसाठी मुली होत्या, माझं थोडंसं ऐकायला आरोग्याविषयी होता ना तुम्ही मुलींनो. तर आज मी काही डॉक्टर ह्या भूमिकेमध्ये नाही आहे किंवा अगदी शिक्षक म्हणून नाही आहे किंवा योगा टीचर आहे, डायटिशियन आहे, अशा कुठल्याही भूमिकेत न जाता मी फक्त तुमच्याशी संवाद करायला आली आहे. मी काही लेक्चर देणार नाही आहे किंवा परीक्षेला आता मॅडम काय सांगणार, परीक्षा कशी द्यायची असते, परीक्षेत कसं लिहायचं असतं, झालं आम्हाला मॅडम सांगतात आणि आता ह्या नवीन मॅडम आल्या आणि तेच सांगणार आम्हाला परत. तर तसं काहीही सांगणार नाही मी. मला मुलांना काय सांगायचं म्हटलं ना की सगळ्यात जास्त आनंद होत असतो. म्हणजे मी आज अगदी वेळेत लवकर येऊन तयार होऊन पहाटे लवकर उठून, कारण मुलं हा माझा सगळ्यात आवडीचा विषय आहे. म्हणजे मी परवा नेहमी माझ्या लेक्चर्समध्ये सांगते, मला एक डॉक्टर म्हणून किंवा एक डायटिशियन, योगा टीचर हे करण्यापेक्षा मला एक आई म्हणून जी भूमिका मी केली आणि करते ती सगळ्यात जास्त आवडते. आणि माझं आयुष्यच मी त्या ह्याच्यासाठी केलं आहे. आणि आत्ता तुम्ही मुलंसुद्धा माझीच मुलं आहात. तर माझ्या मुलाला मी जे मार्गदर्शन केलं तेच मी फक्त तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी ते व्यवस्थित शांतपणे ऐकून घ्या आणि तुमच्या डोक्यामध्ये घ्या, म्हणजे मनामध्ये घ्या ते. कारण खूप वेळा काय होतं की मी पण तुमच्या ह्या टप्प्यातून गेलेली आहे. तुम्ही ज्या आत्ता टप्प्यामध्ये आहात त्या टप्प्यामध्ये मी पण गेले. फक्त मी यशस्वी होण्याचं किंवा माझा मुलगा यशस्वी होण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं. म्हणजे मी आज ठामपणे सांगू शकते की मी जे केलं ते मनापासून केलं. म्हणजे किंवा कुठल्याही अगदी कॉलेजमध्ये असताना, हॉस्पिटलमध्ये असताना जो काहीही इव्हेंट होऊ द्या, काही होऊ द्या, जे काम करायचं ते मनापासून करायचं, एवढंच फक्त ठरवलं होतं. काय ठरवलं होतं? मनापासून करायचं. सगळ्या गोष्टी आहेत त्या मनापासून केल्या की मग त्याचे 100% यश येतं. मग त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या अडचणी येतात, कुठल्या काही गोष्टी होतात, असं होत नाही. एकदा ठरवलं ना की आतून आतून करायचं ठरवलं की मग आपण यशस्वी होतो. फक्त आत्ता काय होतं ना, थोडंसं ताट बसा सगळ्यांनी. आपले जे मनके असतात ते 33 मनके म्हणजे 33 कोटी देव आहेत. मग आधी आपल्या देवांसाठीच आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे की नाही. मग आणि ताट बसल्याने काय होतं, पाठीसांची एकतर पहिली महत्त्वाची गोष्ट पोश्चर व्यवस्थित राहते, तुमची पर्सनॅलिटी चांगली दिसते. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही जे आत्मसात करतात ते तुमच्या मेंदूपर्यंत जाण्यासाठी पण मदत होते. तुम्ही कुठले संत ज्ञानेश्वर किंवा कुठलेही जे महापुरुष झालेले आहेत त्यांना कधी असं बसलेलं बघितले का, असं कोलमडलेले नाही का, मनके ताट असतात. आत्ताचं हे असं मरगळलेलं बसलं की मग आपल्या डोक्यात पण. म्हणून सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवायचं, वर्गामध्ये सुद्धा परीक्षेला बसताना नेहमी ताट बसायचं, ताट मानेने जगायचं. जे काही कराल ते ताटपणे तुमचं झालं पाहिजे. म्हणजे ते पुष्पामधलं सारखं नको, झुकेगा नाही साला, आहे ना की काही झालं तरी मी ऐकणार नाही. मी तो सिनेमा बघितला, माझ्या मुलाने मला 100% बघच मम्मी म्हणून सांगितलं. मला त्यातलं काय आवडलं की त्याचा कॉन्फिडन्स, जे मी करेन त्याच्यामध्ये. तो काही गोष्टी चुकीच्या करत होता त्या आपल्याला आत्मसात करायच्या नाही आहेत, त्यातल्या बऱ्याच गोष्टी हे होत्या, पण त्याच्यातला त्याचा आत्मविश्वास होता ना, तो आत्मविश्वास पाहिजे. मी जे करेन ते मी नंबर 1 करेन किंवा मी जे करेन ते चांगलंच करेन. तो कॉन्फिडन्स मी करू शकेनच, हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये जेव्हा येतो ना एकदा, तेव्हा तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. ही एकच परीक्षा काय, अजून भरपूर परीक्षा आपल्याला द्यायच्यात. म्हणजे मी आत्तासुद्धा मी परीक्षा देते आणि मला आत्तासुद्धा म्हणजे परीक्षेला जाताना मी आत्तासुद्धा, तुम्हाला कोणाला स्वप्न पडतं का आदल्या दिवशी पेन नाही आहे, पेन विसरलाय, नाही पडत. परीक्षेला जायचं आहे आदल्या दिवशी, आपलं उशीर झालाय, पळत पळत गेले मी आणि मी परीक्षा चालू झाली आहे आणि मी लेट पोचले, पडतं? छान, तू यशस्वी होणार नक्की मला अजूनही माझं बरंच शिक्षण मी लग्नानंतर पूर्ण केले. म्हणजे मी अगदी काही शिक्षण, माझे कोर्सेस मुंबईला होते, तर मी माझ्या मुलाला घेऊन जायचे. छोटा मुलगा होता आणि माझे एक पेशंट होते, एक पोलीसमध्ये होते. आणि त्यांना इतकं छान वाटायचं की मॅडम चिपळूणला होते मी त्यावेळी, मॅडम चिपळूणवरून परीक्षा द्यायला मुंबईला येतात आणि मी त्यांच्या आईला इकडं बघायचे. म्हणजे ते चिपळूण मध्ये आम्ही राहत होतो, चिपळूणच्या तिथून आतमध्ये एक तिवरे म्हणून गाव आहे, तिथं आम्ही राहायला होतो आणि हे मुंबईला होते आणि त्यांची फॅमिली सगळी इकडे असते.
मग मुंबईचे लोक असतात तर ती इतकं लक्ष देऊ शकत नाहीत. मग त्यांच्या नातेवाईकांना, त्यांचे आई वडील जे चाकरमानी म्हणतो आपण, मुंबईला जातात ते, त्यांना इकडं आपण व्यवस्थित लक्ष दिलं ना त्यांच्याकडं, तर ते इतकं आनंदी होतात ना. कारण त्यांना एक गिल्ट असतो की आपण तिकडं आहोत आणि इकडं आपल्याकडं कोण लक्ष देणार. आणि त्यांची आई जी होती ती माझी आईच झाली नंतर, सरस्वती शिंदे. म्हणजे मी काही गोष्टी ज्या विसरले नाही त्यातलं ते एक व्यक्तिमत्व होतं. त्यांनी पण मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. तर मी त्यांच्या आईला बघायचे म्हणून फक्त आम्ही तिथं जाणारे म्हटल्यावरती त्यांनी एवढी आमची सोय केली. आणि ते पोलीसमध्ये असून त्या दिवशी सुट्टी घेऊन अख्खं पूर्ण माझे पेपर होईपर्यंत ते माझ्या शुभमला पोलीसच्या गाडीमधनं फिरवून आणायचे मुंबई, आणि मग पेपर द्यायचे. पण त्या वयात सुद्धा आणि आत्ता सुद्धा मी बऱ्याच परीक्षा दिल्या, त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये मला आदल्या दिवशी नेहमी अजून पण स्वप्न पडतं. मधल्या काळात मी योगाची परीक्षा दिली. योगाची आमची परीक्षा तशी अवघड असते, आणि ती परीक्षा देताना मला सेम असंच झालं होतं. नका बघू तुम्ही तिकडे, इकडे ऐका सगळ्यांनी. तर मला सेम तसंच स्वप्न पडलं. तर मी म्हटलं हां, खरंच आपल्यातला विद्यार्थी अजून जागा आहे. आणि अजूनही कुठं जायचं म्हटलं की ती तयारी माझी मनाची असते. ती तयारी जेव्हा तुमची होईल, स्वप्न कधी पडतं जेव्हा तुमच्या ते मनात असतं की मला उद्या परीक्षा द्यायची आहे आणि मी परीक्षेमध्ये काही चुकू नये किंवा माझं काही राहू नये. परीक्षेला सामोरं जाताना काय काय तयारी करायला लागते? पहिलं काय करायला लागतं? परीक्षेला जायचंय, पहिलं काय करायचं असतंय? काय करता तुम्ही परीक्षेला जाताना? अभ्यास. हां मग अभ्यास करायला लागतो पहिल्यांदा. हां, मग अभ्यास केलाय पण तो उतरवायचा आहे कागदावरती. हां, आणि ते समोर सरांना सादर करायचे. त्यासाठी जे तुम्हाला हत्यारे लागतात ती काय असतात तुमची? पेन. अजून फक्त पेन, पेन्सिल. तुम्ही पण बोलायचे. मी मगाशी काय सांगितलं? मी तुम्हाला लेक्चर देणार नाही, आपण काय करणार आहोत? संवाद साधणार आहे. तुम्ही पण बोलायचे. हां, ह्या सगळ्या साहित्य जसं व्यवस्थित लागतं तसं तुमच्या डोक्यामध्ये ते असायला लागतं सगळं. म्हणून अभ्यास लागतो, बरोबर साहित्य लागतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुमची परीक्षा कुठं आहे, कुठं जाणार आहात, कुठं द्यायची आहे परीक्षा, त्याबद्दल व्यवस्थित माहिती घेऊन तिथं वेळेत पोचणं हे महत्त्वाचं असतं. नाही तर परीक्षेचा पेपर आहे 10 वाजता आणि आम्ही आपलं डुलट पोचलोय 11 वाजता, काय उपयोग आहे का? तुम्ही 1 मार्काने जिंका नाही तर 2 मार्काने जिंका, जो जिता होई सिकंदर. 1 मार्काने हारला म्हणून काय तुम्हाला कोणी म्हणणार नाही की असं म्हणजे हारलं म्हणजे तुम्ही संपला, असं अजिबात होत नाही. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की जी पहिल्या टप्प्यामध्ये आपण यश येत नाही, मग प्रयत्नाने यश येतं. प्रयत्नाने 100% यश येतं. तुम्ही वडाचं झाड बघितलंय? वडाचं झाड किती मोठं असतं की नाही? मग त्याचं बी बघितलंय का कधी? पाहिले? हां, कुठं असतं त्याचं? बारकं असतं. अरे वा, छान. तुझं नाव काय? छान, गौरव. वा, छान. गौरवला सगळं माहिती आहे. तर ते वडाच्या झाडाचं मूळ असतं ना, ते म्हणजे अगदी छोटंसं असतं. म्हणजे आपण ते असं बोटाने घेऊन कुस्करलं ना तर ते हे होऊन जाईल. पण तेच वडाचं झाडाचं बी असतं, मूळ जे असतं ते खाली पारंब्यामधून खाली गेल्यानंतर जमिनीत ते दगड जरी असेल तिथं तरी त्याला भेदून बाहेर येतं आणि मोठं झाड बनतं. मग हे कशामुळं होतं? त्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे होतं. म्हणजे समजा तुम्ही ठरवलं की आम्ही सातत्यपूर्ण अभ्यास करायचे, तर तुम्हाला यश काय येणार ना? नक्की 100% तुम्ही यशस्वी होणार ना? हा कॉन्फिडन्स पाहिजे. मग अशी सांगितलेलं वाक्य लक्षात ठेवायचं. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे. जे मी करेन ते आत्मविश्वासानं करेन आणि मनापासून करेन. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या केल्या आणि सातत्यपूर्ण. वडाच्या झाडाचं उदाहरण लक्षात ठेवायचं की वडाच्या झाडाचं ते मूळ असतं, सातत्याने त्याला भेदत असतं. जमिनीमध्ये खडक आला का याला, तर खडकाला भेदून जायची सुद्धा त्याच्यामध्ये ताकद असते आणि मग ते बाहेर येतं. त्याला तिथं कोण मदतीला जातं का? नाही जात. त्याचं ते प्रयत्न करतं. तुम्ही कोंबडी माहिती आहे तुम्हाला? हां, मग कोंबडीचं अंडा असतं. हां, आता आपल्याला त्या ह्याच्यात पडायचं नाही, कोंबडी आधी का अंडा आधी, हा प्रश्न पडलेला असतो. पण त्या अंड्यातून पिल्लू बाहेर येतं. ते पिल्लू केवढंच असतं, कितीसं छोटंसं असतं की नाही, पण ते कंटिन्यू त्या कवचाला टक 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 करत असतं आणि मग त्यातून ते बाहेर येतं. मग तो आत राहून तो प्रयत्न करतो की नाही तो, मग ते बाहेर येतं. पण समजा आम्ही ठरवलं की कशाला त्याला प्रयत्न करायला लावायचंय, आपणच त्याला फोडूया आणि बाहेर काढूया, तर ते आल्यानंतर ते बाहेर येईल. पण ते ह्या वातावरणाशी मिळतं जुळतं होईल का? किंवा त्याला फाईट करायची शक्ती मिळेल का?
त्यांनी ठोके मारले म्हणून ते बाहेर आलं. मग समजा तुमच्या आईवडिलांनी ठरवलं की हा धडा मी प्रयत्न करणार, आतला त्या कोंबडीनं ठरवलं मी वरनं 2 ठोके मारते, माझं पिल्लू लवकर बाहेर येऊ दे. किंवा जसं तुम्हाला क्लास लावतात बाहेरचा, हल्ली खूप फॅड आहे की शाळा सोडून वेगळा सुद्धा क्लास लावायचा. म्हणजे 2 ठोके आईवडील मारणार, वरनं 2 ठोके क्लासचे टीचर. मग दुसरा एखादा भाऊ येईल, त्याला वाटेल की ह्याला बाहेर यायला मदत करूया, अजून 2 ठोके आपण मारूया. असे करत सगळ्यांनी ठोके मारले, पिल्लांनी आयतं बाहेर आलं, आहे का नाही. म्हणजे तुम्ही क्लास लावला आणि हे केला, आईने परीक्षा द्यायची तयारी केली, म्हणजे तसं झालं तुमचं. उदाहरण लक्षात येते तुमच्या. तसं ते पिल्लू बाहेर आलं तर त्याला फाईट करायची शक्ती राहील का? ते शिकेल का कसं बाहेर? त्याच्या डोक्यात येणार आहे का? मग हे कुणी करायचंय? हे ठोके द्यायचं काम कुणी करायचंय? फाईट करायचं काम कुणी करायचंय? पिल्लांनी करायचंय. मग तुम्ही पण पिल्ला आहात, तुम्हाला ह्यातून शिक्षण घ्यायचंय आणि जगण्यासाठी फाईट करायची आहे. शिक्षणाने माणूस बदलतो. फक्त शिक्षण घेताना एक कायम लक्षात ठेवा की फक्त शिक्षण घ्यायचंय म्हणजे आपण पैसा कमवायचे, आपल्याला त्यातून नोकरी मिळणार आहे, चांगली नोकरी झाली तरच लग्न होणार आहे. खूप मुलींचं पण असं असतंय. म्हणजे अगदी इंजिनिअरिंगला माझा मुलगा होता, तर त्याला पुढच्या ह्याच्यामध्ये मी म्हटलं अरे तुझ्या पुढच्या क्लासमध्ये एमटेकसाठीच्या मुलींनी बऱ्याच ॲप्लिकेशन केलेलं नाही किंवा मुली नाही आहेत बऱ्याच. तर तो म्हटलं मम्मी माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याच मुली फक्त लग्न होण्यासाठी डिग्री मिळवतात. हे अजून पण खूप काही ठिकाणी अशी स्थिती आहे की लग्न, चांगलं स्थळ मिळण्यासाठी म्हणून मुली शिकल्या जातात. आणि मुलं कशासाठी शिकतात की लग्न म्हणजे शिकलो, नोकरी लागली की चांगली बायको मिळेल, आहे की नाही. हा एकच उद्देश ठेवून शिकायचं नाही. शिकून तुम्ही स्वतः प्रगल्भ व्हायचंय, त्यातून तुम्ही समाजासाठी पण काहीतरी करायचं. आणि त्या समाज वगैरे राहायला आधी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करायचंय, तुमच्या आई वडिलांसाठी चांगलं करायचंय, आणि मगच तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता. फक्त शिकलो म्हणजे मी पैसा कमवणार आहे हा उद्देश ठेवून जर तुम्ही शिकायला लागला तर तुम्हाला यश येणार नाही. मनापासून करायचं ठरवलं तर ते तुमच्या डोक्यामध्ये राहतं आणि त्याचा तुम्हाला आयुष्यभर पुढे उपयोग होत असतो. जर तुम्ही चांगलं शिकला आणि हे चांगलं झालं तर तुम्हाला कुठं नोकरीसाठी ॲप्लिकेशन द्यायला गेलाय आणि हे झाले असं फार मागं लागलंय किंवा हे केलं असं गरज पडत नाही. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने स्पर्धा परीक्षांची तयारी केली, चांगला कुठलाही अभ्यास, तर तुम्हाला यश हे 100% मिळतं. फक्त ते मनापासून आणि आतून झालं पाहिजे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आई वडील मदत करतात. पण आत्ताच्या ह्याच्यात कसं झालंय, तुम्हाला थोडंसं कोविड नंतर मोबाईल हातात दिला गेला, जो की मोबाईल आपण मुलांनी वापरायचा नाही किंवा त्याचे दुष्परिणाम होतात हे 100% होतात. ताट बस दीदी, सगळे पुन्हा सगळे खाली जातात. का बरं असे जात आहेत? ताट बसायचं सगळ्यांनी. नाहीतर मग सगळ्यांच्या पाठीला असं आपण काय लावूया, लाकूड आणून लावूया का असं? नको ना. कायम लक्षात ठेवायचं, ताट बसायचे. जो ताट बसतो तो नेहमी ताट मानेने जगतो आणि यशस्वी होतो, म्हणून ताट बसायचे. सांगत होते तुम्हाला, हा जो मोबाईल आहे तो मुलांच्या हातात दिला गेला कोविडच्या दरम्यान. तुम्ही आता मोबाईल वापरता? किती जण मोबाईल वापरतात? सांगा, लाजू नका. कुणाकडे मोबाईल आहे? वापरता तुम्ही? हां. कशासाठी वापरता? अभ्यासासाठी वापरता. हां. तुम्ही बाकीच्या मुलांना आता ऑफलाईन सगळ्यांना चालू झाले ना, बाकीचे नाही वापरत. कोविडमध्ये मोबाईल वापरला ना सगळ्यांनी, मग त्यातल्या किती जणांनी वरती मॅडमचं लेक्चर चालू आहे आणि खाली गेम चालू होत्या का? घेतलाय ना हा अनुभव? वरती मॅडम शिकवत आहेत, आई ऐकतेय की हा मॅडमचं काहीतरी ऐकते चाललंय आणि खाली मुलांचं गेम खेळायचं चाललंय. किंवा माझ्या एका मैत्रिणीने तर मला घेऊन गेली, म्हटली बघ ही काय करते, मोबाईल चालू ठेवलाय तिथं आणि ही बाल्कनीत जाऊन निवांत झोपली आणि हिला वाटलं की चालू आहे आपलं, मुलगी माझी शिकतेय, ऐकतेय, मॅडम ऑनलाईन क्लास घेत आहेत. पण तसं काय होत नव्हतं. तर ते इतकं मोठं शस्त्र आहे, मोबाईल हे शस्त्र आहे. फक्त ते कसं वापरायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. मोबाईलद्वारे अभ्यास करून मधल्या काळामध्ये मी मगाशी म्हटलं की क्लास लावायचं हे आहे, तर मधल्या ह्याच्यामध्ये एक मुलाची मी कथा ऐकली की MBBSला जाण्यासाठी, त्याला अभ्यास करण्यासाठी, म्हणजे नीट वगैरे परीक्षांसाठी त्याच्याकडे क्लास लावण्यासाठी एवढे खूप सारे पैसे नव्हते त्याच्या आईवडिलांच्याकडे. पण चांगला मोबाईल होता, चांगला म्हणण्यापेक्षा मोबाईल होता, आणि त्यांनी त्या मोबाईलद्वारे अभ्यास केला. आणि तो कुठलाही क्लास न लावता, काही न लावता MBBSला त्याचं गव्हर्नमेंट कॉलेजला सिलेक्शन झाले. मग तुम्ही ठरवलं तर मोबाईलचा चांगला उपयोग होऊ शकतो की नाही?
हा अल्लाउद्दीनचा जीन आहे, म्हणजे त्यातून तुम्ही घासाल आणि त्यातून एक राक्षस येईल. मग त्या राक्षसाकडून तुम्ही काय घ्यायचं हे तुम्ही ठरवायचंय. आई वडिलांनी भरपूर कष्ट केलेत आणि तुम्हाला तो मोबाईल आणून दिला, त्याच्यासाठी चार्जिंग करण्यासाठी त्याचे हे दिलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये रिचार्ज केलाय, पैसे हे दिलेले आहेत. हा तुम्हाला दिले, त्यांनी खूप कष्टाने हे केले. माझा मुलगा जाऊन पुढं काहीतरी ह्यातून चांगलं शिकणार आहे आणि चांगले करणार आहे, ह्या आशेवरती ते आई वडील आहेत. पण त्या मोबाईलचा जर दुरुपयोग केला, तुम्ही गेम खेळण्यासाठी वापरला किंवा नको त्या गोष्टी बघितल्या, हे केलं, तर ह्यातून नुकसान कुणाचं होणार आहे? तुमचं होणार आहे की नाही? आत्ता तुम्हाला खूप छान वाटेल, ते व्यसन असतं, डोळ्याचं व्यसन असतं किंवा मेंदू तिथेच ज्या चुकीच्या गोष्टी असतात. आपण समजा एखादा श्लोक ऐकला तर तो लगेच तुमचा पाठ होतो का? नाही होत. पण एखादं पिक्चर मधलं गाणं ऐकलं किंवा ॲडव्हर्टाईज मधलं एखादं स्लोगन ऐकलं तर ते कसं लगेच पाठ होते की नाही? म्हणजे काय होतं, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत किंवा ज्या नको आहेत त्या जर आपण ऐकल्या गेल्या तर त्या आपल्या लगेच पाठ होतात, लगेच हे केलं जातं. तर थोडासा निसर्गाचा नियम आहे की चांगल्या गोष्टी रुजायला थोडासा वेळ लागतो, पण चुकीच्या काही गोष्टी असतात तर त्या आपल्या पटकन मनामध्ये रुजल्या जातात. सिनेमातलं गाणं जाता जाता जरी ऐकलं तरी ते लक्षात राहतं. पण कविता सरांनी शिकवलेली राहते का लक्षात? नाही राहत. ती आठवत सुद्धा नाही काल कोणती कविता शिकवली होती, काल काय सांगितलं होतं. हे असं का होतं? ताड बसा, परत खाली जातात सगळे. ताड बसा सगळ्यांनी. पाठीमागच्या मुलींनी सुद्धा ताड बसा किंवा पुढे येऊन बसतो. हे असं का होतं? सिनेमातलं गाणं लक्षात राहतं आणि कविता श्लोक हे लक्षात राहत नाही. असं का होतं? तर ते तुमच्या मेंदूपर्यंत जातच नाही. तुम्ही त्याला थोडंसं पाठीमागं ठेवता आणि ते काय ऐकायचे किंवा आई घरात सांगते ना ते काय ऐकायचे, हे काय ऐकायचं, असं एक थोडंसं आपलं आई वडिलांच्या बद्दल पण आत्ताच्या मुलांमध्ये त्यांना पाहिजे ना मी असं करायला म्हणून त्यांनी मला घातलंय क्लासला, त्यांच्यासाठी म्हणून मी शाळेत जातो, त्यांच्यासाठी हे करतो, हे पहिलं डोक्यातनं काढून टाका. आई वडिलांचं काम आहे तुम्हाला चांगल्या मार्गावरती नेऊन तिथपर्यंत सोडणं. त्यांचं त्यांनी कर्तव्य चांगलं केले, त्या मार्गावरती चालायचं का तिथंच अडखळत राहायचं किंवा कुठं पाठीमागं यायचं हे ठरवण्याचा फक्त अधिकार तुमचा आणि तुमचा आहे. हे जर तुम्ही आत्ता लक्षात ठेवलं तर पुढे आयुष्यभर तुम्हाला ह्याचा उपयोग होणार आहे. जे खूप मोठे IIT मध्ये तुम्ही IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आपल्या भारतीय ह्याच्यामध्ये मोठी ही संस्था आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्शन होण्यासाठी सुद्धा आधी खूप परीक्षा द्यायला लागतात आणि मग तिथंपर्यंत जायला लागतं. म्हणजे अतिशय सुंदर IIT म्हणजे खूप सुंदर. तिथं गेल्यानंतर आपल्याला कळतं, म्हणजे मला तर तिथं गेले मी मुलाच्या ॲडमिशनसाठी, मला कानपूर IITला त्याला 8 कॉल होते आणि तिथं गेल्यावरती मला कळलं की अरे कानपूरमधलं हे दरवाजाच्या बाहेरचं विश्व वेगळं आणि हे आतलं विश्व पूर्णच वेगळं आहे. तिथं गेल्यानंतर कळलं की अजून काहीतरी वेगळं विश्व आहे आपल्या ह्याच्यामध्ये. आणि माझ्या मुलाचं BTechचं ॲडमिशन आहे ते आमचं IIT मधून झालं नाही, गव्हर्नमेंट कॉलेज झालं, पण IITला काही आम्हाला ॲडमिशन मिळालं नाही, त्यामुळे आम्ही पुन्हा ट्राय केला. पण तिथं गेल्यानंतर तिथल्या गोष्टी जेव्हा बघितल्या, म्हणजे तिथलं जे म्हणजे शिस्त होती किंवा अगदी खाण्याचं सुद्धा, म्हणजे IITला गेल्यानंतर जेव्हा आम्ही पहिल्यांदा तिथे नाश्ता केला, सकाळचं साधं तुमचं कोल्ड्रिंक चहा असतो ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 7 ते 8 व्हरायटीमध्ये गोष्टी असतात. म्हणजे पहिल्यांदा साधं पाणी, कोमट पाणी, ब्लॅक टी, ग्रीन टी, बोर्नविटा, दूध, हे सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये. आणि नाश्त्यामध्ये सुद्धा रोज ठरलेलं असतं की पावभाजी आहे, हे आहे, सगळं व्यवस्थित व्हरायटीमध्ये. दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे असतं. 4 वाजता पुन्हा तुम्हाला हे दिलं जातं, नाश्ता व्यवस्थित असतो, त्याच्यामध्ये अगदी बदाम शेक पासून सगळ्या गोष्टी असतात. संध्याकाळचं जेवण असतं, हे सगळं दिलं जातं. हे कशासाठी दिलं जातं? तुम्ही तिथं बसून अभ्यास करण्यासाठी. म्हणजे तिथं तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला सायंटिस्ट म्हणून त्यांनी हे केलेलं असतं. तर हे सगळं पहिल्या दिवशी बघितलं शुभमनी, आणि दुसऱ्या दिवशी मी पण थांबले होते. तिथे नियम असतात की मुलांनी मुलांच्या ह्याच्यामध्ये राहायचं, आई असेल तरी सुद्धा आईनं बाहेरच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहायचं. परमिशन घेऊन आम्ही राहिलो आणि मग आम्ही भेटलो. तेव्हा तो मला म्हटला की मम्मी मला जर माहिती असतं ना की इथे एवढं चांगलं जेवण वगैरे मिळतं आणि असं आहे तर मी BTechलाच अजून जास्त अभ्यास केला असता आणि मला BTechलाच तिथं IITला ॲडमिशन मिळालं असतं. मग माझ्या पुन्हा लक्षात आलं की ह्या मुलांना सुद्धा ह्या गोष्टी आत्ताच माहिती झाल्या पाहिजेत. म्हणजे IIT म्हणजे काय असतं, तिथं जायचंय म्हणजे काय करायचं.
म्हणजे IIT मध्ये गेलं म्हणजे फक्त इंजिनियरच होतं वगैरे असं काही नाही. तिथं बरेच कोर्सेस असतात, बरेचसे असतात. म्हणजे प्रत्येकानं जर तुम्ही चांगलं एम ठेवलं की मला पुढे जाऊन काहीतरी चांगलं करायचं किंवा MBBS ला गेला, प्रचंड अभ्यास करायला लागतो, प्रचंड स्टडी करायला लागतो, इंटर्नशिपमध्ये भरपूर हे करायला लागते. हे सगळं करायची तयारी तुमची जर आत्ता हितं झाली तयारी, तरच तुम्ही पुढे जाऊन करणार आहे. मला सांगायचं आहे काय तुम्हाला, IIT मध्ये गेलं की मला एका मुलाने विचारलं 10वीत, म्हणजे तो 10वी नंतर हे झालं आता, शुभम दादा काय करतो किंवा हे झालं. म्हटलं हां असं असं झालंय. म्हटलं कॉलेजला त्याला एवढे मार्क आले आणि आता सिलेक्शन झाले, जॉब पण लागलं. तर त्यांनी मला हे नाही विचारलं की शुभम दादाने अभ्यास कसा केला किंवा तुम्ही काय हे केलं. मला फार वाईट वाटतं, ह्यातलं कोणच काय विचारत नाही. मला पहिला प्रश्न असतो, मग शुभमला पॅकेज मोठं असेल ना, शुभमला पॅकेज मोठं असेल. तुम्हाला पॅकेज म्हणजे माहिती आहे ना, ऐकून आहे का, माहिती आहे काय असतं पॅकेज म्हणजे? वर्षाचा पगार. गुड, कुणी सांगितलं रे? छान छान छान, माहिती आहे तुला चांगलं, मोबाईलचा चांगला उपयोग करतोस म्हणजे तू. वर्षाचा पगार असतो. आपण पेपरमध्ये वाचतो, ह्या मुलाला 36 लाखाचं पॅकेज मिळालं, ह्या मुलाला 24 लाखाचं मिळालं, ह्याला एवढं मिळालं, त्याला तेवढं मिळालं. आपण फक्त त्या पॅकेजच्या बातम्या बघतो किंवा ते वाचतो, त्याची तर बाबा मजाच आहे, त्याच्या आईचं आता काय बघा हे केलं. पण त्याच्या पाठीमागं कोणच जात नाही की त्याच्या आईनं काय केलं, त्याच्या वडिलांनी काय केलं किंवा त्यानं काय केलं. ह्याच्या पाठीमागं अजिबात सुद्धा कोण जात नाही. आपल्याला फक्त त्याचं पॅकेज दिसतं, त्याच्या पाठीमागचे कष्ट दिसत नाहीत आणि आपण ते बघत नाही. ज्यावेळी तुम्ही तशा पद्धतीनं कष्ट कराल, मी असं म्हणत नाही की माझा मुलगा म्हणजे फार मोठा हायेस्ट हे झाला आणि हे झाला, पण जेव्हा सातारमधल्या सारख्या शहरातून तिथंपर्यंत पोचायला लागतं तेव्हा काय कष्ट घ्यायला लागतात ते मी स्वतः बघितलं. मी पण फार मोठी शिकलेली किंवा फार मोठी अशी नाही. मी जेव्हा पहिल्यांदा कानपूरला गेले इंटरव्ह्यूला, आणि आपल्या साताऱ्यामध्ये आपण फार छोट्या गावामध्ये राहतो, तर ती जिना असतो, सरकता जिना माहिती आहे ना, सरकता जिना, तर मला त्याच्यावरती चढताच येत नव्हतं. मी इतका वेळ थांबले, पाठीमागं थांबायचे. मग त्यांनी म्हटलं की मम्मी तुला जर ह्याच्यावरती चढलीस तरच मला पुढं तिथं जायला मिळणार आहे, आणि आपल्याला वेळ झाल्या, आदल्या दिवशी हॉटेल घ्यायचं आहे आपल्याला आणि मग हॉस्टेलला जायचं आहे आणि मग चौकशी करून मग आपण आतमध्ये एंट्री करणार आहे, तू चढलंच पाहिजे. मी बॅगा ठेवल्या आणि माझं काही चढायचं डेअरिंग व्हायला, माझ्या बॅगा पोचल्यावरती मी खालीच. आता काय करायचं, आता मला बॅगा आणि शुभम हे माझे होतं, मला गेलंच पाहिजे. मी असं डोळे मिटून पटकन त्याच्यावरती पाय ठेवला आणि वरती गेले. पण उतरताना पुन्हा माझी गडबड आणि मी अक्षरशः कानपूरला साष्टांग दंडवत घातला. मी त्या सरकत्या जिन्यावरनं उतरताना पडले जोरात. मी म्हटलं चला आल्या आपण कानपूरला नमस्कार केला, काहीतरी आपल्याला चांगलं मिळेल. म्हणजे काय की मी फार मोठी हे होते आणि त्यातनं गेले, किंवा माझा मुलगा फार मोठा हे होता आणि आपण गेलो त्यातनं, असं नाहीये झालेलं. सामान्य कुटुंबातून येऊनच तिथंपर्यंत आपण पोचलोय. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की त्या डॉक्टर होत्या म्हणून त्यांनी हे केलं किंवा असं काही नाहीये. मी मधल्या काळात माझी डॉक्टरकी सुद्धा सगळी बंद केली होती, मी काहीच करत नव्हते. शुभमचा अभ्यास किंवा घरात बसून मला जेवढं करता येईल तेवढं करत होते. आणि मला खूप प्राऊड वाटतं सांगायला की मी शुभमचं उदाहरण का देतेय, शुभम म्हणजे फार हे नाही, पण माझ्यासाठी तो किंवा त्याने केलं, जे आपण केलेलं असतं ना ते आपण सांगितलं ना तरच खूप हे होतं, इफेक्ट होतो. किंवा इफेक्ट होतो म्हणण्यापेक्षा मी ते स्वतः जगली आहे. माझं शुभम तसं जगलाय सगळा, म्हणून ह्या गोष्टी माहिती आहेत. मग पॅकेज विचारताना तुम्ही आता इथून पुढं पॅकेज विचाराल का, त्याला विचाराल ना तू काय कष्ट केलेस, तू कसा तिथंपर्यंत पोचलास हे विचारायचे. तू एवढा मोठा डॉक्टर कसा झालास, तू एवढा मोठा इंजिनियर कसा झालास, तू त्यासाठी काय केलं होतंस, तू कुठला क्लास लावला होतास का हे विचारणार आहे ना. कुठल्या क्लासला, कुठल्या अकॅडमीमध्ये घातलं होतं तुझ्या आईनं तुला म्हणून तिथपर्यंत गेलास, हे नाही विचारायचं. तू अभ्यास कसा केलास. अकॅडमी वगैरे आहे ते फक्त तुम्हाला ते ट्रेनमध्ये चढण्यासाठी थोडासा हातभार लावतात, किंवा मगाशी सांगितलं तसं अंड्याला आतून ठोके देण्याचं किंवा वरून 2-3 ठोके देण्याचं काम फक्त ते करतात. पण समजा ते ठोके देऊन ते पिल्लू बाहेर आलं आणि IIT मध्ये गेलं तर त्याला अभ्यास त्या पिल्लालाच करायला लागतो. पण ते जर केला नसेल, नुसतं ठोके देऊन पटकन बाहेर काढले, उचलून तिथं टाकले, तर तो पुढे टिकेल का त्याच्या स्पर्धेमध्ये, पुढच्या ह्याच्यामध्ये टिकेल का नाही. मग ते ठोके द्यायचं काम कुणाचं आहे, तुमचं आहे. तो अभ्यास कुणी करायचा आहे, तुम्ही करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला शिक्षक तुम्हाला मदत करणार आहेत.
तुम्हाला अकॅडमी तुम्हाला मदत करणार आहे. आई वडील हे तुमचे फक्त सपोर्टसाठी बाजूला उभे राहिलेत, पण त्यामध्ये उडी मारायची आणि त्यातून यशस्वी होऊन बाहेर यायचं हे कुणी करायचं? फक्त तुम्ही करायचे. हे जेव्हा तुम्ही कराल त्यावेळी तुमच्या आई वडील किंवा शिक्षकांना सुद्धा फार मोठा अभिमान वाटेल की मी शिकवलेल्या ह्या मुलांनी हे पुढे जाऊन केलं किंवा माझ्या मुलांनी हे चांगलं केलं. तेव्हा जी तुमच्या आईवडिलांची ताठमान होईल ना, ती सगळ्यात महत्त्वाची असते. मी आज सांगते की नाही उदाहरण तुम्हाला, शुभमचं सांगते उदाहरण. शुभमला काही बऱ्याच गोष्टींमध्ये एक्सक्यूज नव्हती माझ्याकडून. म्हणजे मला शुभम एकच मुलगा आहे, म्हणजे एक मुलगा आहे म्हणून फार लाड केले किंवा आईतं हे केलं असं काही नाही. अण्णासाहेब कल्याणी शाळेत मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकलेला, नंतर सेमी इंग्लिश घेतलेला मुलगा, इंग्लिश मिडियममध्ये शिकला नाही. म्हणजे तुमचा कोणता भाऊ बहीण किंवा इतर शेजारचा मुलगा शिकत असेल इंग्लिश मिडियममध्ये, मग तुम्ही स्वतःला कमी समजायचं कारण आहे का? नाही. तो इंग्लिश मिडियममध्ये शिकतो, मी मराठी मिडियममध्ये शिकतो. तो इंग्लिश मिडियममध्ये शिकला म्हणून इतका पुढं जाईल, मी मराठी मिडियममध्ये शिकतोय, मी कसं जाईन असं होतं का? नाही. भाषा हे फक्त माध्यम असतं. तुम्ही काय बोलताय, तुम्ही काय शिकताय हे महत्त्वाचं आहे. ते व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे फक्त भाषा असते. मराठी मिडियममध्ये शिकलेला मुलगा आज एका अमेरिकन कंपनीमध्ये काम करतो की जिथं त्याला मराठी फक्त माझ्याशीच बोलता येतं. नंतर संध्याकाळी आम्ही मराठीमध्ये बोलतो तेवढंच. मग शिकला की नाही इंग्लिश बोलायला? जमलं की नाही? म्हणजे इंग्लिश बोलायला येत नाही म्हणून कॉन्फिडन्स घालवायचा आहे का? नाही. आपण इंग्लिश मिडियममध्ये नाही आहे म्हणून कॉन्फिडन्स घालवायचा आहे का? नाही. सामान्य ह्यातून जातं ना माणूस, तेव्हाच ते जास्त यशस्वी होतं किंवा त्याला टक्के-टोनपे त्यातले काय आहेत ते माहिती असतं. त्यावेळीच माणूस नेहमी यशस्वी होत असतं. त्यामुळे ज्या आई वडिलांनी तुमच्यासाठी कष्ट केलेत किंवा हे केलेत, त्यांना जर ताठ मानेनं तुम्हाला जगायला शिकवायचं असेल किंवा त्यांनी केलेल्या कष्टाचा तुम्हाला आदर करायचा असेल, तर तुम्ही काय करायचं आहे? चांगला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला इतर गोष्टी काय करायच्या आहेत का त्यांच्यासारख्या, की बाहेर जाऊन कष्ट करायचे आहेत, पैसे कमवून आणायचे आहेत आणि द्यायचे आहेत, असं काय आहे का? तुम्हाला काय करायचं असतं? एकच गोष्ट करायची असते सगळ्यात महत्त्वाची. काय करायचं असते? अभ्यास. मग तो अभ्यास व्यवस्थित झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे, तुमची हेल्थ तुम्ही सांभाळायची आहे. आता मॅडम पुन्हा डॉक्टरकीच्या ह्याच्यात घुसल्या वाटतं. अजिबात नाही. मी आईपणावरूनच सांगणार आहे. परीक्षांचा कालावधी आलाय किंवा हे झालंय, आई वडील कष्ट करतात, आई वडिलांनी दिलेत 5 रुपये तुम्हाला, मग त्या 5 रुपयाचं मी काय करणार नाही? शाळेच्या बाहेर जाऊन लेस कुरकुरे आहेत किंवा ते आंबे कैरे काय ते असतं लाल हे चणे मणे ते खाणार आहे. असतं का तुमच्या? तुम्ही खाता? नाही खात? कोणीच नाही खात? काय खाता मग तुम्ही त्या 5 रुपयाचं? पेन आणता? अरे वा वा, छान. आणि चिंगम वगैरे अजिबात कोण खात नाही ना? चांगली, खूप हुशार मुलं आहात तुम्ही. मला खूप छान वाटलं. खरंच आहे हे. नाही करायचं असं. तसं केल्यानं काय होणार असतं माहिती आहे का? त्या एकतर पैशाचा दुरुपयोग होणार असतो, त्यातून तुम्हाला चुकीच्या सवयी लागतात, तुमचा त्यामध्ये वेळ जात असतो आणि तुमचं आरोग्य बिघडत असतं. मग ऐन परीक्षेच्या वेळी तुम्ही आजारी पडला की मग झालीच गडबड. मग अशी सांगितलं की डोक्यात खूप सगळं आहे पण वेळेवरती पोचला नाही किंवा आजारी असेल तर काय उपयोग होणार आहे का त्या गोष्टीचा? अजिबात नाही. म्हणून तुम्ही परीक्षेला सामोरे जाताना काय पाहिजे? तुमच्याकडे जेवढा अभ्यासाची तयारी आहे तेवढीच तुमची आणि तुमची शारीरिक फिजिकल कंडिशन तुमची तेवढी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्या बिचाऱ्यांनी तुम्हाला दिले 5-10 रुपये की माझ्या मुलांनी जाऊन काहीतरी हे करावं किंवा त्याच्याकडे म्हणून, पण त्याचा कसा उपयोग करायचा हे पण तुमच्याच लक्षात आलं पाहिजे, तरच ते व्यवस्थित राहणार आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगते. शुभम 12वीत असताना त्या ह्याच्यामध्ये क्लासमध्ये होता आणि तिथून सरांचा फोन आला की शुभम पडलाय पायरीवरून आणि त्याला दवाखान्यात नेले. ते डॉक्टरांना शुभमनी फोन लावून दिला आणि माझं पहिलं वाक्य असं गेलं की तो 12वीत आहे, तो पडला कसा? 12वीत आहे आणि पडला कसा? ते डॉक्टर एवढे म्हणजे हे झाले की मॅडम 12वीतल्या मुलांना पडायचं नसतं का? मी म्हटलं नाही पडायचं, एवढी तयारी केली आणि आता जर हा पडला ह्याच्यामध्ये त्याला काही लागलं आणि काय झालं, हाताला लागलं, पायाला लागलं, तर पुढचं सगळं भवितव्य सगळं हे होणार आहे. म्हणजे का मी हे सांगते की छोटीशी गोष्ट आहे, सायकलवरून येत आहात तुम्ही किंवा चालत येत आहात, हे अतिशय महत्त्वाचं आहे. पडला, लागलं, काय झालं तर त्याच्यामध्ये जी परीक्षेला तयारी केलेली आहे ती सगळी वाया जाणार आहे की नाही? तुम्ही देऊ शकणार आहे का? किती छोटीशी गोष्ट आहे.
सर त्या डॉक्टरांनी ते वाक्य अजून लक्षात ठेवले आणि मला मध्ये आधी त्यांचा फोन पण होतो की मला ते वाक्य हे झालं की शुभम 12वीत पडला कसा, मग 12वीतल्या मुलांनी पडायचं नाही असा नियम असतो का? मी म्हटलं हो, 12वीतल्या मुलांनी नसतंच पडायचं, 10वीतल्या मुलांनी पण नाही धड पडायचं. ते तुमचा तो टप्पा आयुष्यात परत येणार नसतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, सण वार किंवा सेलिब्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी, वाढदिवस, सगळं परत येईल. पण 12वी परत येते का? 10वी परत येते का? 5वीत परत जायचंय म्हटलं तर येणार आहे का 5वी परत? येणार. पण तुमच्यावरती काय शिक्का लागणार? नापास. नापास होऊन परत आलाय असं पाहिजे का? मग तशा गोष्टी नको. त्यामुळं अभ्यास पण झाला पाहिजे, तुमची शारीरिक पण गोष्टीची तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. आणि हे सगळ्या गोष्टी करताना तुम्ही आई वडिलांचा आदर, शिक्षकांचा आदर करूनच केल्या गेल्या पाहिजेत. एकच तुम्हाला मी बोधकथा थोडक्यात सांगणार आहे की आई वडिलांचा आदर कसा करायचा किंवा त्यांच्या ह्याची कशी किंमत करायची. त्यांनी दिलेल्या वस्तू असतात ते सगळेजण व्यवस्थित वापरतात का? आई वडिलांनी दिलेल्या वस्तू का मुद्दाम पेन तोडायचा? मला एका मुलाने सांगितलं की मला लहानपणी सवय होती, दुसऱ्या मुलांनी कंपास आणला की मला वाटायचं त्यानं कंपास आणला, माझा कंपास इतका चांगला नाहीये, मग मी आता काय करू? मग मी तो गाडीच्या खाली ठेवायचा आणि त्याच्यावरनं पप्पांचीच गाडी अशी घालायची, म्हणजे तो मोडला कंपास की मग पप्पा मला दुसरा कंपास आणून द्यायचे. आज तो मुलगा यशस्वी नाही झाला, त्याला काउन्सिलिंग सेशनला माझ्याकडे यायला लागलं परत, तेव्हा त्यांनी हे उदाहरण सांगितलं. आता त्याला आई वडिलांना त्यावेळी वाटत होतं, त्यावेळी जर आई वडिलांनी रोखलं असतं किंवा त्या मुलाला जर कुणी असं सांगितलं असतं असं करू नको, तर आज कदाचित तो खूप चांगल्या हुद्द्यावरती असता किंवा खूप चांगलं काहीतरी केलं असतं. ही विकृती झाली की दुसऱ्याला मिळाले म्हणजे मला मिळालंच पाहिजे, ही स्पर्धा तुमच्यामध्ये पाहिजे की त्याला एवढे मार्क मिळाले तर मला पण तेवढेच मिळाले पाहिजेत. म्हणजे असं पण नाही की मार्क मिळाले नाहीत म्हणजे तुम्ही कुठेतरी कमी आहात, किंवा हे पण मनामध्ये ठेवायचं नाही. तुम्हाला आत्मसात किती केल्या गोष्टी तुम्ही, ह्या फार महत्त्वाच्या आहेत. एक मुलगा असतो आणि तो असंच थोडासा उन्हात टप्पू व्हायला लागतो, त्याला वाटायला लागतं की मला फार पंख फुटलेत, 10वीला गेला, मी काही पण करू शकतो. मग पप्पांना थोडंसं उलट सुलट बोलायचं, आईला थोडं उलट बोलायचं, ह्या गोष्टी त्याच्या वडिलांच्या लक्षात येतात आणि ते थोडंसं आता आपण हे केलं पाहिजे त्याला स्ट्रिक्ट म्हणून त्याला सांगतात की दादा मी आता तुला उद्यापासून जेवायला देणार नाही, तू हे कमवून आणायचंयस आणि मगच तुला जेवण मिळणार आहे. हे झाल्यावरती त्याला वाटतं मी काय पण करू शकतो, मी माझ्या मित्रांना मागितलं तर मला मित्र लगेच देतील, मला असं झालं तर हे होईल. ॲटिट्यूड तो थोडीशी असते तुमच्यामध्ये, पण थोडी यायला सुरुवात झाली असेल, मी काय पण करू शकतो, मी कशाला आता मला काय जेवायला देतात म्हणजे काय उपकार करतात काय? तेव्हा आई वडील आहेत माझे, दिलं पाहिजे. ते तुमच्यावरती उपकारच करत असतं. समजा त्यांनी ठरवलं की नाही द्यायचं, आईनं ठरवलं नाही डबा द्यायचा, 2 दिवस 3 दिवस मित्रांच्या डब्यातलं खाल्लं, नंतर काय कराल? मित्राला पण बंद झाला डबा. मित्र वगैरे असतात ते आपले सोबती असतात, खरे आपले मित्र असतात ते आपले आई वडील आणि आपले शिक्षक गुरुजन, हे खरे आपले मित्र असतात. त्यांच्याशी मैत्री करायला शिका. मग त्याला त्या घमंडीमध्ये असतो, ठीक आहे वडील म्हणतात तुला जेवण नाही देणार, 5 रुपये कमवून आण मगच तुला जेवण दिलं जाईल. जातो मित्रांच्याकडे, मागतो मित्रांना 1-2, मित्र देतात पैसे, 5 रुपये देतो, वडील घेतात हातात, चुरगाळतात आणि टाकून देतात असे आणि देतात जेवायला त्याला. तो ते बघत असतो, त्याला असं वाटतं जाऊ दे, त्यांना काय करायचं ते करू दे. असा 1 आठवडा जातो, आठवड्यानंतर मित्रांकडचे पैसे संपतात, त्यानंतर पुढची वेळ येते आईला मागायची. वडिलांनी थोडंसं हे केलं की जातो की नाही पण आईकडं, आई तू दे आता मला पैसे. माईनं काहीतरी साठवलेले असतात, ती बिचारी देते त्याला काढून 2-3 रुपये 2-3 रुपये असे करत त्याचा तो आठवडा जातो आणि आता सगळे मार्ग बंद होतात. वडिलांनी सांगितलेलं असतं 1 दिवस उपाशी राहा पण मी तुला काही जेवण देणार नाही. हे असं करताना त्याला लक्षात येतं की आता आपणच लय वडील म्हणतात ना काम कर, बघूया की काय काम करायचं म्हणजे काय असते त्याच्यात, मी करतो काम आणि दाखवतो त्यांना, 5 काय मी 50 रुपये कमवून आणून देईन, मला लय बोलतात काय, मी बघतो जातो काम मागायला गेल्यावरती कळतं की असं सहज कोणी काम आपल्याला देत नाही. मग तिथे गाडी खाली करायची असते ज्याच्यात पोती असतात खूप सारी, ती नेऊन आपण पुढं द्यायची असतात. मग त्या माणसाला म्हणतो मी देतो तुम्हाला ही पोती हे करून, तुम्ही मला 5 रुपये द्या फक्त. तो म्हणतो की ठीक आहे आपण 3-4 रुपये देतो एवढ्याशा कामासाठी, पण मी देईन तुला 5 रुपये, तू प्रयत्न करतोस म्हणून. तो बिचारा ती पोती अशी घेतो, टाकतो दमतो आणि मग ते 5 रुपये त्याला मिळतात आणि ते 5 रुपये घेऊन हातामध्ये येतो आणि वडिलांच्याकडे देतो. वडील नेहमीच्या स्टाईलनं ते चुरगाळून टाकून द्यायला लागतात, तेव्हा तो वडिलांचा हात पकडतो, म्हणतो हे पैसे टाकू नका, हे कमवायला मला कष्ट झाले,
जेव्हा स्वतः कष्ट केलेलं असतं तेव्हा कळतं की कष्टाने आणलेलं ची किंमत काय. तुम्ही वडिलांनी दिलेले पेन पेन्सिली अशाच थोड्याशा घालवता, घड्याळ दिलं मस्तपैकी घालायला, तर ते पडलं कुठं तरी पण काळजी वाटत नाही, किंवा इझिली गोष्टी करता, डब्यामध्ये आणलेलं आहे ते थोडं वाया घालवता. असं कराल का तुम्ही? नाही. वडिलांच्या आई वडिलांच्या कष्टाची किंमत पाहिजे आपल्याला. ह्या गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या असतात. ह्या आत्तापासून तुम्ही शिकल्या तरच पुढच्या जीवनामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी उपयोगी येत असतात. आता तुम्हाला अजून ह्याच्या पुढे काही जास्त सांगणार नाही. आपले पुढचे सेशन पण होतील, मी पुढं पण येईन. मला विद्यार्थ्यांसाठी सांगण्यासाठी फार गोष्टी असतात आणि फार मला आवडतं. तर आई वडिलांचा आदर करा, शिक्षकांचा आदर करा, ज्या गोष्टी करत आहात त्या सगळ्या मनापासून करा. परत जाताना सगळ्या गोष्टींची तुमची तयारी झाली पाहिजे, म्हणजे शारीरिक मानसिक सगळ्या गोष्टींनी तुम्ही व्यवस्थित असला पाहिजे. हे सगळं तुमच्या हातामध्ये असतं. तुम्ही ठरवलं ना तर होतं. किती पण आई वडिलांनी ओरडलं की हा अभ्यास कर अभ्यास कर, तर ते होणार नाही. ज्या दिवशी तुम्ही ठरवता ना मला अभ्यास करायचा त्याच दिवशी अभ्यास केला जातो. मी अजून एक माझं एकच उदाहरण सांगते तुम्हाला. मी ज्यावेळी शाळेमध्ये होते तर आम्हाला सर सांगायचे ना की आज ही कविता झाली किंवा आज हा धडा झाले, तर पुढं उद्या मी हे शिकवणार आहे. मी यशस्वी होण्याचं कदाचित ते पण एक कारण असेल. मी पाठीमागं जाऊन आठवलं तरी होतं. तर मी काय करायचे की सरांनी जर मला हा धडा सांगितलाय ना की हा उद्या शिकवणार आहे, समजा नागरिकशास्त्रामधलं लोकशाही तुम्हाला मी उद्या शिकवणार आहे, आम्हाला सर आधी सांगायचे किंवा आपल्याला पण अंदाज येतो आज हे शिकवले तर आपल्याला उद्या शिकवणार. मी त्या रात्री आदल्या दिवशीच तो धडा पूर्ण वाचून जायचे. हे एवढं करा. किंवा ती कविता आहे ना ती आदल्या दिवशीच वाचून जायची तुम्ही. शिक्षकांनी पण तुम्हाला सांगितलेलं असतं किंवा तुम्ही विचारायचं मॅडम तुम्ही उद्या काय शिकवणार आहे, सर तुम्ही उद्या काय शिकवणार आहे, आणि ती गोष्ट किंवा ती कविता किंवा तो पाठ आहे किंवा ते गणिताचे आदल्या दिवशी त्याची तयारी करून जायची. मग त्याच्यावर ते शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं तर ते तुमच्या डोक्यामध्ये फिक्स बसतं किंवा तुम्हाला ज्या शंका येणार आहेत त्या तिथं येतात आणि मग ती तयारी होते. नाही तर शिक्षकांनी सांगितले मग थोडंसं 50% कानात जातं, 50% खिडकीच्या बाहेर इकडं तिकडं जात असते. मग त्या कानातलं गेलेलं डोक्यात किती जातं? 10% जातं. मग परीक्षेत किती टक्के उतरतं? 5% उतरतं. असं होतं. त्यापेक्षा जर आदल्या दिवशी तयारी केली ना ह्या गोष्टीची तर प्रॉपर पद्धतीनं सगळ्या गोष्टी होणार आहेत. आज मी तुम्हाला परीक्षेला सामोरं जाताना हे जरी विषयाचं नाव असलं तरी मला तुमच्याशी संवाद साधायचा होता, तुमच्याशी बोलायचं होतं. मला सरांनी सांगितलं आणि मला खूप आनंद झाला की मला तुमच्याशी बोलायला मिळालं, तुमच्याशी संवाद साधायला मिळाला. मी योगा टीचर आहे त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगते तुम्हाला की ताठ बसायचं असतं. पुन्हा सगळे हे होतं. आपण ह्याचा समारोप करताना मला वाटते की एक छोटीशी प्रार्थना घेऊया आपण आणि मग त्याचा समारोप करूया. सगळ्यांनी ताठ बसा. शक्यतो नेहमी असं सिद्धासनात बसावं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांती शांती शांती. मी एक ओंकार म्हणते, मी एकच दाखवते तुम्हाला. माझ्या पाठीमागून माझा मकार आला की तुम्ही अ चालू करायचे. एकच ओंकार घेणार आपण. सावकाश डोळे उघडा. छान. थँक्यू सर, मला इथं बोलून संधी दिली त्याच्याबद्दल. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे विद्यार्थ्यांपैकी कोणी आभार मानताय का? मानताय का नाही? मानायला पुढे या. चला ये. कोण येत आहे? तू पण ये. हा ये. ती पण येते, ती पण करते. हां माईक घे ना. सौ मनीषा मगर मॅडम यांनी
आज या कार्यक्रमाला आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं त्यासाठी मी प्रथम त्यांचे आभार मानतो. त्यांनी त्यांच्या व्यावसायिक भूमिकेतून नाही तर एका आईच्या भूमिकेतून आपल्याशी संवाद साधला आणि त्याला आपणही प्रतिसाद दिला. यासाठी मी तुमच्या सर्वांचे त्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. आपण इथे सगळे जमलेलो आहोत आणि वेळात वेळ काढून आपण इथे जमलेलो आहोत आणि इथे मनीषा मगर मॅडम इथे उपस्थित राहिलेले आहेत व त्यांनी आपल्याला एवढी चांगली माहिती दिलेली आहे त्याचा आपण भविष्यात कधीतरी उपयोग करू आणि आताही आपण उपयोग करत चलू असं आपण मॅडमांना सांगू व त्याचा आपण खरंच वापर करू. आणि आपल्याला या मॅडमांनी खूप चांगली माहिती दिली आहे त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानते आणि हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करते. धन्यवाद. मॅडम भाषा शैली खूप साधी सोपी मुलांना पडते आहे ना. त्यांच्या ह्याच्यात आणि सॉफ्टली अगदी चांगलं ओव्हरलोड वगैरे नाही वाटत नाही त्यांना. तेच महत्त्वाचं नाही तर घरच्या आणि